तुम्ही जर ऑनलाईन व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। मागील काही दिवसांपासून सायबर हल्लेखोरांचं प्रमाण वाढलं आहे। या सायबर हल्लेखोरांपासून आपला बचाव करण्यासाठी नेमकी कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की पाहावा लागणार आहे। नमस्कार, मी अमोल भिंगारदिवे, लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत। तुम्ही ऑनलाईन व्यवहार करताय तर तुमच्या बँक खात्याला सायबर हल्ल्याचा धोकाही असू शकतो। सध्या सायबर हल्लेखोरांकडून तुमच्या इंटरनेट बँकिंगचा तपशील, OTP आणि मोबाईल क्रमांक अशी संवेदनशील माहिती चोरली जात आहे। NGROC नावाच्या मंचाचा वापर करून सायबर हल्लेखोरांकडून ही चोरी केली जात आहे। असे अनेक प्रकार उघडकीस आल्यानं इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने बँक खातेदारांना सायबर हल्ल्यापासून सावध राहण्याचा इशारा दिलाय। तर मग आता या सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजेत हे आपण पाहूयात। तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल तर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर आणि मोबाईलमध्ये अँटीव्हायरस टाकून घ्यावा लागणार आहे। जर तुम्हाला संशयास्पद ईमेल्स आणि मेसेज आला तर बँक आणि CERTशी संपर्क साधावा लागणार आहे। बँकेच्या फसव्या लिंकवर क्लिक करताना काळजीपूर्वक क्लिक करावं लागणार आहे। आपल्याला आलेली लिंक अधिकृत आहे की नाही हे तुम्हाला गुगलवर तपासावं लागणार आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही आपलं बँक खातं सायबर हल्ल्यापासून रोखू शकता। आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला आणि अधिक माहितीसाठी डाउनलोड करा लेट्स अप ॲप। धन्यवाद।